यवतमाळच्या नेर तालुक्यातल्या अजंती पारधी बेडा इथे एक धक्कादायक घटना घडली आहे। अन्वी भोसले हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणानं त्यामुळे गंभीर वळण घेतलंय। 1 मे रोजी अन्वी भोसले या मुलीचा मृत्यू झाला, पण हा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचं गूढ अजूनही कायम आहे। त्यामुळे प्रशासनानं पुरलेला मृतदेह बाहेर काढत जागेवरच शवविच्छेदनाचा निर्णय घेतला। नेमकं हे प्रकरण काय आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। अजंती पारधी बेडा इथं 1 मे रोजी अन्वी भोसले या 6 वर्षांच्या मुलीचा चक्कर येऊन मृत्यू झाला। धक्कादायक बाब म्हणजे ही मुलगी पाणी भरण्यासाठी गेली असताना तिला चक्कर आली आणि तिचा जीव गेला। त्यानंतर कोणतीही वैद्यकीय तपासणी किंवा वैद्यकीय तपास झाला नाही, पण तरी त्या मुलीचा मृतदेह घाईघाईने पुरण्यात आल्यानं परिसरात संशयाचं वातावरण निर्माण झालंय। अखेर प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुरलेला मृतदेह बाहेर काढलाय आणि घटनास्थळीच शवविच्छेदन केलंय। या प्रकारामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे, पण मुलीचा मृत्यू हा उष्माघातामुळे किंवा तीव्र पाणी टंचाईमुळे झाल्याचा आरोप स्थानिक करतायत। अजंती पारधी बेड्यावर अनेक दिवसांपासून नियमित पाणी पुरवठा होत नाही, त्यातच उन्हाचा पारा वाढताना दिसतोय। यामुळे पाण्याअभावी मुलीची प्रकृती बिघडल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या बेड्यावर पाणी पुरवठा होत नसल्याचं वास्तव यामुळे समोर आलंय। पिण्याच्या पाण्यासाठी या ठिकाणी 2 ते 3 किलोमीटरची पायपीट करावी लागते। ना पाण्याचा प्रॉब्लेम 10-12 दिवसांनी एक खेप येते। कवा त्या नळात काही सडून गेलं पडून गेलं ते कोणाला ठाऊक नाही। किती दिवस झाले कोण नळ कनेक्शन लावून किती दिवस झाले? बस 2-3 वर्ष झाले असं। या 2-3 वर्षात किती वेळा पाणी आलं? किती वेळा? एकच वेळा आहे। कोण कोण मग किती दुरून पाणी आणायला लागते? 1 किलोमीटर। बाकी जर पियाचं पाणी असलं सर तो बाबा 2-3 किलोमीटर जावं लागते विहिरीवर पाणी भराले। बर, कोण कोण गेलं होतं त्या दिवशी? पोरगी जे आपलीवाली अवनी गेली कोणीच नाही गेलं, ते एकटीच गेलती। दरम्यान संबंधित मुलीला कुठलाही आजार नव्हता, उष्माघातासारखी लक्षणंही नव्हती। त्यामुळे तिचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलं। मृत्यूचं निश्चित कारण सध्या कळू शकलेलं नाही। कारण असं की उष्माघात जर म्हटलं आपण तर तसे काही सिम्पटम तिला पालकाच्या सांगण्यावरून दिसले नाही। आणि बाकी जे आहे जसं साथीचे रोग असेल किंवा असे काही कोणताही रोगाचा सदृश्य त्याला लक्षणं तिला दिसले नाही। मागील 8 दिवसापासून किंवा 15 दिवसांपासून ती कुठल्याही प्रकारे आजारी नव्हती आणि ताप सर्दी खोकला असं काही तिला दुसरंही काही नव्हतं। सनस्ट्रोकचे जे सिम्पटम्स आहेत ते जर आम्ही जे विचारपूस केली, प्राथमिक चौकशी केली, त्या अनुषंगाने आम्हाला तशी काही लक्षणे दिसले नाही। सनस्ट्रोकमुळे लेबल आपण तसं करू शकत नाही। दरम्यान या प्रकरणाची प्रशासनानं गंभीर दखल घेतली आहे। नुकतीच प्रशासन, फॉरेन्सिक टीम आणि आरोग्य विभागाच्या उपस्थितीत या मुलीचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला। त्यानंतर जागेवरच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आता या मुलीच्या मृत्यूचे नेमकं कारण फॉरेन्सिक अहवालानंतरच स्पष्ट होईल असं सांगण्यात येत आहे। एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई दूर करण्याची मागणी होतीये, तर दुसरीकडे मुलीच्या मृत्यूचं गूढ कधी उकलणार हा प्रश्न आहे। याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।